साबण आहे पतंग साबण नाही नाही लोटा बाजूला बदक असं पकडायला येतो. हे पकडला बाबूदाने बदक पकडला. बघू दाखव बाबूदादा बदक. बघा बदक. यो बदक बाबूदादाचा बदक ना बाबूदादा. हा जा आता चल आले घरात चल. ही बघा आमच्या बाबूदादाने उचलले केली. ही कोणाची आहे? हे कोणाची केली आहेत? आलो कलरची नाही सगळे ग्रीन आहेत कच्ची आहेत बाबूदादा. मित्रांनो आपण केली बघू शकता. आपल्या केलीचीच आहे सगळे. 12 पाठीमागे अजून हाणायला मी पण जातो बघतो कशी केली होती. तुम्हाला पण दाखवते आपल्याकडे केली. आणि सगळे कच्चे आणून ठेवतात आणि तसेच आम्ही ठेवतो पिकात. पावडर वगैरे लाव मागच्या वेळेस लावलेली तर ते लवकर होतात. वरची सालच पिकते आतलं नाही पिकत. त्यामुळे आम्ही तसेच ठेवून देतो. जेव्हा पिकतील तेव्हा खातो. तर मित्रांनो चाललो आता मी पण बघतो केली कुठून काढलं तर आपण तुम्हाला पण दाखवते. आणि बघा आपला आवार फाटे. त्या दिवशी आपण बेलाच्या फळांचा ज्यूस काढलेला आणि ही आपली केल. तर चला आता जातो आवारात बघू. यावेळेस चिंबर सगळं चालून काढले. म्हणजे लिंबणीचं झाड आहे. लिंब काय भेटत नाही आम्हाला. जवळपास 5 वर्ष झाले या झाडाला. आणि रस्ता बघू शकता कसला डेंजरस आहे. काय माणूस जाईल इथून. ढोरा येतात पण माणूस नाही येत. ही आपली पाटी. आणि चाललो वालाच्या कडेला जिथे केलं तिथे बघू दे. आपला प्रवास बघू शकतो तुम्ही. आणि हा रस्ता याच्या गावात. हा पुढे बघू. हा कमलाची ते काय झालं असं माहिती का मागच्या वेळेस तलातली माती टाकली बघा तो बी असं. मित्रांनो जसे आमच्या वालामध्ये बघू शकता कमलाच्या झाडांचं पण रोप आले. आणि आपली केलीचं झाड इथलं सुकलेलं आहे. तुम्हाला दुसरीकडचं दाखवतो. काढून रस्ता आहे ना हे इथून काढून रस्ता आहे ना. बाबा डेंजरस रस्ता आहे. हा बघा आपल्या केलीचं झाड तोडली का तुम्ही. आलं आमच्या केलीची कोंब काढायला. आणि हे बघा केलीचं फुल भाजी बनवते ना याची भाजी बनवते. आम्ही पण बनवतो भाजी कधी कधी. साबण आहे पतंग साबण नाही नाही लोटा बाजूला इकडे इकडे अंघोळ होतो. पतंग साबण नाही आहे. आणि इथं पण वरती पण आहे की 1 2 इथं पण केलीचे कोंब आलेत बघा. हे बघ केळ आमची इथले पण आई वरती आहेत तुमच्या तिथं वाढलंच बघा. सुरकाटलंच डायरेक्ट. मग तेच बोलले ना. बघू शकतो तुम्ही किती केलीची झाड आहेत. किती दिवसात ना आलं मी दिवस म्हणजे पहिल्यांदाच आलं कसं बघायला गेलं तर आपली केलीची झाड. हा आलं चालूच नवीन नवीन कोंब आलेत. आणि फर्स्ट टाइम आलं इकडं. एवढा भारी रस्ता असं मला तसं घास काटातून आणली इकडे बघ नवीन कोंब बघ किती भारी आला. इकडून बघ इथून इथून तो बघ तो किती मोठा आलाय बघ. कसला मोठा कोंब आला. कोंब आलाय इथून केलेला. तो बघितला तिथं मोठा आहे. तो आपण तिथं मोठा आहे अजून एक पानाच्या आरे बघ मोठा येऊ. हा तोच
तोच का हा तो बघ केल फुल किती मोठा आहे बघा. केल फुल तो माझी इकडे आले तो जाम केल झाले. इकडे तो खूप फुटलं दिला हे बघ इकडे किती केल पण फुटलं घेऊ शकता. पहिले इथेच होता ना आपला एक छोटासाच होता. एकच होता ते एवढे झालं. बाय 1 गेट 1 गेट 2 करता करता एवढं झालं. आपली केलीची झाडं ना ती केलीचे पानं गणपतीत सगळेजण आमच्यातच येतात नैवेद्यासाठी पान न्यायला ना. आम्ही तर कसं पत्रावल्यांना डायरेक्ट पानांच्यातच जेवण वाढलेलं. एक चिंबर घेतलाय फुल इथूनच जाऊया. आता इथूनच जाऊ. हा भारी रस्ता आहे. आपण तो पण केल काढा तिथला पण. छोटावाला कोंब भेटला आपल्याला. त्याचं पाणी निघलं असं केलं असं नाही केलीचं पाणी हा मुतखडा फुटतो. मुतखड्यासाठी चांगला असतो. तिथं पण कोंब आहे. केलीचं पाणी नाही हो नाही इथला पण ते पियाचा कसा काय बाटल्या ना लगत मांडायला लागल. तू कोण कुठे अजून हा बाई इथं नाही इथेच होता ना. कुठला तुम्ही कुठं समजलं तू इथेच असेल त्याच्या पाडला होता. मी नाही उचलला तो 20 किलोची गाय बघा. खड्डा आहे तिकडून खालची जा. तिथे मुंगळं पण आहेत बघा केलीच्या याच्यावरती. तिथे झाडांच्यावरती असं मुंगळं येतात. चावलं ना जाम बेकार. आणि आता तो पण काढायचा आपल्याला. हो हवाला बघा किती मोठा. चला आपली केलीची झाडावर बघितली सगळी. आता जातो भाजी घालायला. मच्छी प्रकारचे मांदेले आणि आईने बनवले कटला. बोला मी आलोय इकडे आलोय. चला मी जातो जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला. तोपर्यंत आई आहेत. ना मोठा कोण आता लोटल. हा बरोबर लाईव्ह असते आपण खालची नाही काय करू शकत त्या ना. एवढं झालं ना कट करून आम्ही तिकडनं आलो पण हा बेस्ट रस्ता आहे. कसलं का चढवून यायच्या पेक्षा चला आता आपलं अजून एक लाईव्ह केली होती. हा मित्रांनो मी दुसरा रस्ता घोसून काढला. हाय बघा आपल्या आवारात असे डोरा येतात त्यांच्यासाठी तर वया केल्या. म्हणजे बघा एवढं काय म्हैसे पाडू टोणगा आहे बघा. टोणगा आले आपल्या आवारात आले टोणगा. बाबा झोपले ना याच्या आवाजात उठायचा. अजून उठला नाही 10 वाजून गेलेत. आणि दुसरी शॉर्टकट काढली. हे बघा इथलं मागाशी गेलेलं तर रस्ता इकडनं होता. इकडनं गेलेलं. चला अभी जाते घर पे. मच्छी फ्राय करायची. मित्रांनो आपला बाबू दादा उठला बघा. गाय नव्हती तू टोंडगा होता बाबू दादा. माझ्या मोबाईलला काय झाला. माझा मोबाईल खाल्ला असता गायने. आईला मला माहित आहे. चल आता घरात असं खाल्लं असतं का. हा चल तू कुठे चालला. नाही तिकडनं सगळे आणले. चल इकडे चल. आपल्या बाबाने बघ तुला किती बनाना आणले. बघितलं ना तुम्ही बनाना. कोणत्या कलरचे आहेत बनाना. ग्रीन कलर सगळे ग्रीन कलरचे. येलो कलर झालो खाऊ अगं आपण. ओके हा खाऊ. ग्रीन कलरची चांगली नाही लागत बाबू दादा. अजून बाबा एवढं असे बनाना आणणार आहेत. अजून बनाना पाहिजेत का तुला. ए बदक कसं आहेत बघ. बदकला सांग मी उठलं. बाबा दादा उठले ना बदकच्या मागे गेले. तो आला बदकच्या जवळ. ए बदक कसं आहे तुझ्या जवळ बोलव जा ना. हा त्याच्या मागे जा ना. तो बघ कसं येतो तुझ्या मागे डबल. त्याला पकड जा बघू. पकडापकडी केलं बघू कसं केलतो. आता बघा कसं पकडापकडी केलतो का बाबू दादा. कसं पकडापकडी केलतो बघा बदक सोबत. आता परत बघा तो बदक असं पकडायला येतो. हे पकडला.
बाबूदाने बदक पकडला. बघू दाखव बाबूदादा बदक. बघा बदक. यो बदक बाबूदादाचा बदक ना बाबूदादा. हा जा आता चल आता घरात चल. चल आता घरात चल. नाही तो नाही तुला पकडायला. नाही तुला पकडायला जा तुझा. चल या इकडे या. नाही तुला पकडायला नाही. त्याला नाही केलायचं आता चल. कुठं बघून येतो तू. तिकडे नाही इकडे. इकडे ये. बाबा दादाला दुसरी डोपर बघायला. तुला तुला कोणता बनाना पाहिजे बाबा बोलतोय. येलो का यो ग्रीन वाला. इथं बस इथं बस. आलो ना येलो होईल त्याला अजून 4-5 दिवस ठेवलं ना मग तो येलो होईल का. ही बघा आमच्या बाबू दादाने उचलले केली. ही कोणाची आहे. हे कोणाची केली आहेत. आलो कलरची नाही सगळी ग्रीन आहेत कच्ची आहेत बाबू दादा. काय ते भंडवतो सगळं आता केली कापून घ्यायचं मस्त गल्ला चिकन पाहिजे गल्ला नेला वाटा मला. मित्रांनो हे सगळे केळी आहेत आपले झाकून ठेवलेत. पेंटात टाकून ठेवलेत. नॅचरली पिकण्यासाठी ठेवलेत सगळी. कारण की पावडर लावल्यावरती वरची सालच लवकर पिकते आतमधलं पिकत नाही. त्याच्यामुळे आम्ही नॅचरलीच ठेवतो. पेंटांच्यात किंवा पोत्यांच्यात भरून ठेवतो. ते केली एक फणं बाजूला केला त्याच्यामुळे ते लवकर पिकतील. जवळपास 8 ते 9 दिवस लागतील तरी पण. तर चला जेव्हा पिकतील तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला.